मित्रांनो, आपण सर्वजण एका अशा देशामध्ये राहतो जिथे आपल्याला रस्त्यांची आणि गल्ल्याची तर सवयच आहे. इव्हन आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत देखील कुठला ना कुठला रस्ता किंवा एखादी गल्ली नक्कीच आहे आणि यामुळेच आपल्याकडे ड्रायव्हिंग सुद्धा एक लाईफ स्किल मानले जाते. पण आपल्या याच इंडियामध्ये एक असेही ठिकाण आहे जिथे ना कुठला रस्ता आहे ना कुठली गल्ली आणि इथे आपली ड्रायव्हिंग स्किल सुद्धा काहीच कामाची नाही आणि हे ठिकाण म्हणजे काश्मीरमधील फेमस डल लेक. एक अशी लेक जिथे पाण्यातच घरही आहेत, मार्केट पण आहे, ATM आणि पोस्ट ऑफिस देखील आहे आणि एवढंच नाही तर याच लेक मध्ये शाळा आणि गार्डन सुद्धा आहे. इन शॉर्ट सांगायचं झालं तर पूर्णच्या पूर्ण एक अख्खं गाव या डल लेक मध्ये आपल्याला बघायला मिळतं. चला तर मग टाइम वेस्ट न करता आजच्या या ब्लॉग मध्ये एक्सप्लोर करूया श्रीनगर मधील ही फेमस डल लेक आणि बरंच काही. लास्ट ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की बनिहाल वरून ट्रेन बोर्ड करून आम्ही तिघ जण रात्री 8च्या आसपास पोहोचलो श्रीनगरमध्ये. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी एका बोट हाऊस मध्ये स्टे निवडला आणि त्यानंतर रेस्ट केला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही 3 मित्र 1 महिन्याच्या लॉंग ट्रिपसाठी निघालेलो आहे आणि त्यातला पहिलं डेस्टिनेशन आपलं श्रीनगर काश्मीरमध्ये आपण आलेलो. आज आपण दिवसभर फक्त श्रीनगर लोकलमध्येच एक्सप्लोर करणार आहोत आणि त्यासाठी आपण एक ऑटो रेंट केला आणि ठीक 11 वाजता आजच्या या सफरची सुरुवात झाली. सबसे पहिले कहाँ जा रहे? सबसे पहले हमको शिकारा जाना है. काल प्लॅन असा बनला होता की दुपारनंतर शिकारा राईड करायची, पण ऑटो चेंज जाना झाला. है निशाद गार्डन है, हां फिर जाना है शालीमार क्या, हां 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 फिर चश्मा शाही नीचे बॉटनिकल गार्डन है, हां फिर दरगाह हजरत पर फिर होके वापस है. ओके. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे डल गेटला आणि डल गेटला आपण आलेलो आहे घाट नंबर 18ला आणि इथून आपण आता शिकारा राईड करणार आहोत. शिकारा राईडचा रेट त्यांनी आपल्याला 2200 रुपये सांगितले होते, पण त्याला 700 म्हणलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी आता 800 मध्ये डन केलेलं आहे. हीच एक गोष्ट जाणून ठेवायची फक्त की आपल्याला भाव तुम्हाला जेवढी तुमच्यात कॅपेबिलिटी तेवढं आपल्याला कमीच करायचं आहे, कारण कुठं 2200 आणि कुठं 800. यानंतर फायनली आपल्या आजच्या या शिकारा राईडला सुरुवात झाली. मित्रांनो, ही होती आपली शिकारा राईड आणि खरंच ग्रेट एक्सपिरियन्स आहे. ही नक्की करा तुम्ही इकडं आल्यानंतर. आणि आम्हाला वाटत होतं दुपार केल्यानंतर अजून चांगलं होईल, सकाळच्या या शांत वातावरणात अजून खरंच चांगली होती शिकारा राईड. आम्ही तिघे जण ही शिकारा राईड एन्जॉय करतच होतो की तेवढ्यात यांची एंट्री होती. यहाँ पर आ गया चलता फिरता दुकान. हाँ. कश्मीरी कहवा, कॉफी, हॉट चॉकलेट. हां जो कोई आता है कहवा पीकर ही जाता है यहाँ पर. यहाँ का फेमस कहवा है जिसमें 16 वेराइटीज है. आला, दालचीनी, अदरक, हनी, केसर, लोटस, अखरोट, बादाम, काजू, लेमन, गुलकंद. हाँ, मेरा कहवा फेमस है, मैं फेमस नहीं हूँ. मेरा नाम है आमिर. क्या बना हूँ सर? आपका शिकारा भी चलता है, मेरा दुकान भी चलता है. ज्यादा नहीं है, 50 का है सर. इसमें 16 वेराइटीज है. ये शिकारा भी चलेगा, ये भी चलेगा. चलो एक एक बनाएंगे सबके लिए, क्योंकि नंबर के हिसाब से चलना पड़ता है ना. यहाँ पर हमारा नंबर कर दिया है. काश्मीरी कावा पिल्यानंतर ही जर्नी पुढे कंटिन्यू केली. शिकारा राईड चालू झाली आणि तुम्ही या ठिकाणी पहा बर्फ.
मित्रांनो 22 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेल्या याच डल लेकमध्ये 50,000पेक्षाही जास्त लोक राहतात आणि या सर्व लोकांचं ट्रान्सपोर्ट मोड म्हणजे ही लाकडाची बोट, जिला शिकारा म्हणून देखील ओळखलं जातं. हाँ वो यहीं पे शूट हुआ है. अच्छा अच्छा हाँ, और उसमें दिखाता है ना वो प्रीति जिंदा पानी में गिर जाती है. हाँ ये पाइन है क्या वो? हाँ यही पॉइंट है वो, यहीं पे वो पानी में गिर जाती है. अच्छा 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 और वो बम्बलाशे वगैरह होता है ना, हाँ. वो हाउस बोट के पीछे के साइड होता है. अच्छा अच्छा झालं एक पॉईंट. मित्रांनो ते इंटरेस्टिंग पॉइंट है. ही जी समोरची जी आपल्याला बोट हाऊस दिसते HB चेअरफुल चार्ली आणि इथे एक पिक्चरची शूटिंग झालेली आहे. हां आणि त्याच्यात असा सीन आहे. त्यांचं म्हणणं की प्रीती झिंटा पाण्यात पडली होती. त्या प्रीती झिंटाशी ना आपल्याशी काहीच संबंधच नाही. आपला मजा हे इथे पाहतो. यानंतर आपला सफरनामा पोहोचतो फ्लोटिंग गार्डनला, जिथे पाण्यावर तरंगणाऱ्या बागा तयार करून त्यावर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. पाण्यावर तरंगणारी बाग तयार करण्यासाठी गवत, तण, कमळाची पानं आणि इतर काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो आणि त्यानंतर या तयार केलेल्या बागामध्ये माती टाकून त्यात वांगी, कोबी, मुळे, पालक अशा भाज्याचं उत्पादन केलं जातं. वो कैसा होता है, वो पानी के नीचे से ऐसी छोटी नाव में एक घास निकालता है. वो घास मिट्टी के समेत निकलता है. उस घास को छोटे छोटे मटके जैसे बनाता है. वही मटके बहुत सारे इसके ऊपर डाल, ये खाली यहाँ पर इसीलिए रखा है, ये जो मोटर बोट का लहर आता है ना, वो हाउस बोट को नुकसान पहुँचाता है. ये छोटा छोटा टुकड़ा यहाँ पर रखा है. असल में ये हाउस बोट जो है ना, ये घरों के पीछे से इसका खेती बाड़ी होता है. वहाँ से 100 फुट 80 फुट एक फ्लोटिंग गार्डन लंबा होता है. वहीं से इसका खेती बाड़ी भी होता है. और जो वो पानी के अंदर घास निकालते हैं ना, वही घास निकालते हैं, उसको मटके छोटे छोटे मटके बनाते हैं, वही डालते हैं वो फ्लोटिंग गार्डन के ऊपर. वो मटके के अंदर डालते हैं फिर अलग अलग उसके पौधे, जैसे टमाटर है, खीरा है, लौकी है, वाटरमेलन है, उसके पौधे डालते हैं. साथ में एक डंडी रखता है, अपने आप सब्जी निकलता है. इसका अब एक चीज़ बेनिफिट होता है, जितना भी झील में पानी बढ़ जाएगा ना, पानी का लेवल बढ़ जाएगा ना, ये सब्जी लेके ऊपर ऊपर आएगा. अच्छा जी हाँ, हमारे शिकारी की तरह, हाउस बोट की तरह. इसी का नाम है फ्लोटिंग गार्डन. और ये सामने आ गया मार्केट, इसको कहते हैं फ्लोटिंग मार्केट में, इसको कहता है मीना बाजार में मार्केट कहते हैं इसको. अच्छा ये आपका देखने का पॉइंट है, आप ये देख सकता है. अगर कुछ शॉपिंग वॉपिंग करना है कर सकता है. हाँ फिर मित्रांनो, इथे येण्यापूर्वी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की आपल्या भारत देशामध्ये एक अशीही दुनिया एक्झिस्ट करते जिथं शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा या नावेचा वापर केला जातो. आणि यावरूनच एक गोष्ट नक्की समजली की काश्मीरमधील पुढील येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी एक नवीन अनुभव आणि खूप सारा एन्जॉय घेऊन नक्कीच येणार आहे. यामुळेच या ट्रिपमधील प्रत्येक गोष्ट मी आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यालाही शेअर करणार आहे. यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून इन्स्टा पेजवर नक्की कनेक्ट व्हा. चला ही जर्नी पुढे कंटिन्यू करूया. मित्रांनो, आत्ता टाइम झालेला आहे दुपारचे 1:15 आणि फ्लोटिंग गार्डन नंतर आत्ता आपण निघालोय मीना बाजारच्या दिशेने. मीना बाजार एक्सप्लोर करण्यापूर्वी आपण नाश्ता करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी डल लेकमधील एका हॉटेलमध्ये आपण ब्रेक घेतला, जिथे आपण मॅगी आणि ऑनियन पकोडा ऑर्डर केला आहे. ऑर्डर येईपर्यंत आपण हा व्ह्यू एन्जॉय करूया. आप ये देख सकते हैं अंदर से. हाँ, ये आपके देखने का पॉइंट.
पलीकडे मोटर बोट जाते जे की CRPFची आहे, जे की भारतीय सेना. तिथे तो म्हणतो तुमचं मान सन्मान ठेवायसाठी कमी करतो. यानंतर काही मिनिटातच आपण केलेली ऑर्डर आपल्याला मिळते आणि चला या नाश्त्याचा आनंद घेऊ आणि त्यानंतर ही जर्नी पुढे कंटिन्यू करू. राईड करता करता आपण एका फ्लोटिंग मार्केटमध्ये आलेलो, जिथे की आपण मॅगी घेतली. 70 रुपयाला मॅगी. सकाळपासून नाश्ता काही केलं नव्हतं, त्याच्यामुळे मॅगीचा आनंद घेतो. मित्रांनो, आता आपण एक्सप्लोर करत आहोत डल लेक मधील फेमस मीना बाजार. जिथे आपल्याला लेफ्ट आणि राईट साईडला कपड्याची दुकाने दिसत आहेत. पाण्यात तरंगणाऱ्या या दुकानात आपल्याला काश्मीरी शाली, कानी शाली आणि खूप काही मिळतं. या मीना बाजारात आपण फक्त कपडेच नाही तर काश्मीरमधील फेमस मसाले, ताजा मेवा आणि काश्मीरी चहा देखील खरेदी करू शकतो. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे ना 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 ना. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. बाहर से लगती कड़वी कड़वी अंदर से मीठी पुड़िया रे. रेले पे रेला है हर दिन ही मेला है. नीम नमक कच्ची कैरी सी गुड़ पारे सी दुनिया ये देखो रे. दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये. मीना बाजारापासून आता आपण नेहरू गार्डनच्या दिशेनं पुढे जात आहोत. पुढे जात असताना आपल्याला जे लाकडापासून बनवलेले घर दिसत आहेत, ज्याला हाऊस बोट म्हणून ओळखले जाते. यात आपण रूम घेऊ शकता, ज्यात आपली राहण्याची आणि जेवणाची एक उत्तम सुविधा देखील असते. काश्मीरमध्ये आल्यानंतर किमान एक दिवस तरी आपण या हाऊस बोटमध्ये स्टे करायला पाहिजे. खरंच एक ग्रेट एक्सपिरियन्स आपल्याला यामध्ये मिळत असतो. आम्हीही हाऊस बोटमध्ये स्टे केलेला आहे, बट आम्ही लाल चौकच्या साईडला स्टे निवडला आहे, ज्याचा रूम टूर आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये देण्याचा नक्की प्रयत्न करू. थोड़ा थोड़ा गंदी चेले का चेला है जिन पे ना देला है. मौज मजे सी नजोरी की खुदारी की दुनिया ये देखो रे. दुनिया ये देखो रे दुनिया
यानंतर आपण पोहोचतोय नेहरू गार्डन पाशी, जिथे आपण शिकारामधून बाहेर पडून काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. नेहरू गार्डन मध्ये आल्यानंतर आपल्याला एक वेगळाच नजारा बघायला मिळतो. छोट्याशा या गार्डन मध्ये चारही बाजूनं पाणी आणि पहाड दिसतंय आणि त्यावर पडलेला स्नोफॉल, या सर्व गोष्टीचं कॉम्बिनेशनचा व्ह्यू आपल्याला एकत्र या गार्डन मधून बघायला मिळतोय. हे आहे नेहरू गार्डन. गार्डन एक्सप्लोर करता करता माझी नजर पडली तिथं असणाऱ्या एका बोर्डवर, ज्यावर मोटर बोट राईड असं मेन्शन केलेलं होतं. मग काय, शिकारा राईड तर एन्जॉय करतोयच, आता ही पण एक राईड एक्सपिरियन्स करण्याचं ठरवलं, ज्याचं तिकीट कॉस्ट आपल्याला 400 रुपये पडलं. नेहरू गार्डन एक्सप्लोर केल्यानंतर आता वेळ झाली होती डल लेक मधून बाहेर पडून आजची ही जर्नी पुढे कंटिन्यू करण्याची. तर त्याआधी शिकारा राईड बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर आपण या राईडसाठी पे केले होते 800 रुपये, ज्यात आपण या सर्व गोष्टी अनुभवल्या आहेत आणि एन्जॉय देखील केलेला आहे. हा ब्लॉग आता इथेच थांबवत नाही, कारण यानंतर आपण निघणार आहोत बॉटनिकल गार्डनसाठी. चला तर ही जर्नी पुढे कंटिन्यू करूया. डल लेक मधील शिकारा राईड केल्यानंतर आपण पोहोचलो बॉटनिकल गार्डन मध्ये. 80 एकर मध्ये पसरलेल्या या गार्डन मध्ये आपल्याला सगळीकडे बर्फ आणि फक्त बर्फच बघायला मिळतोय. या गार्डन मध्ये मित्रासोबत थोडीफार मस्ती आणि एन्जॉय केला आणि त्यानंतर बॉटनिकल गार्डन मधून आपण बाहेर पडलो. चला तर मित्रांनो, आता हा ब्लॉग इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, जिथे मी आपल्याला पहलगामचा एक्सपिरियन्स डिटेल मध्ये शेअर करणार आहे. यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू आणि थँक्यू सो मच.